नमस्कार मित्रांनो, पल्लवी धारा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या घरात लक्ष्मी यावी, सुखसमृद्धी नांदावी असं प्रत्येकाला वाटतं, हो ना? पण आपण नकळत काही चुका करतो, ज्यामुळे लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते आणि या चुका सर्वात जास्त होतात आपल्या स्वयंपाकघरात. आज आपण बघणार आहोत स्वयंपाकघरात कोणत्या गोष्टी अजिबातच नसाव्यात, ज्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होत नाही. तर नक्की बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत. पहिली गोष्ट म्हणजे तुटलेली, क्रॅक झालेली आणि खराब भांडी. शास्त्रात सांगितलं आहे की तुटलेल्या भांड्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा साठते. तुटके ग्लास, क्रॅक झालेल्या ताटल्या, खिळखिळ्या झालेले कुकरचे झाकण, या सगळ्या गोष्टी घरातून आत्ताच ताबडतोब काढून टाका. वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या वस्तू घरात ठेवल्यास आर्थिक अडचणी येतात. म्हणून आजच तुमचं किचन तपासा. या गोष्टी तुमच्या घरात तर नाहीत ना? दुसरी गोष्ट म्हणजे शिळे अन्न आणि उघडे ठेवलेले पदार्थ. अन्न हे लक्ष्मीचं रूप आहे असं आपल्या संस्कृतीत मानलं जातं. जर आपण अन्नाचा अनादर केला, शिळे अन्न ओट्यावर ठेवले, डबे उघडे सोडले, उरलेलं जेवण झाकण न ठेवता सोडलं तर अर्थातच अन्नलक्ष्मी नाराज होते. त्याचबरोबर उघड्या अन्नावर कीटक येतात, दुर्गंधी पसरते. हे सगळं घरात नकारात्मकता आणतं. तिसरी गोष्ट म्हणजे अस्वच्छ ओटा आणि सिंकमध्ये साचलेली भांडी. लक्ष्मी स्वच्छ ठिकाणी वास करते असं शास्त्र सांगतं. सिंकमध्ये रात्री भांडी विसळून न ठेवणे, ओट्यावर तेलाचे डाग सोडणे, गॅसची शेगडी घाण राहू देणे, या सगळ्यामुळे स्वयंपाकघरात निगेटिव्हिटी एनर्जी निर्माण होते. विशेषतः रात्री झोपताना स्वयंपाकघर हे स्वच्छच असावे, भांडी घासलेली असावीत, ओटा पुसलेला असावा. चौथी गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरात चपला किंवा बूट आणू नये. आपल्या संस्कृतीत स्वयंपाकघर हे पवित्र स्थान मानलं जातं. जिथे अन्न तयार होतं तिथे चपला नेणं म्हणजे त्या पवित्रतेचा भंग करणं. अनेक घरांमध्ये आजही स्वयंपाकघरात पाय धुवून जाण्याची प्रथा आहे आणि त्यामागे हेच शास्त्र आहे. पाचवी गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरात कचरा कुंडी चुकीच्या जागी ठेवणे. वास्तुशास्त्रानुसार कचरा कुंडी नेहमी नैऋत्य दिशेला म्हणजेच साऊथ वेस्ट ठेवावी. गॅसजवळ, फ्रीजजवळ किंवा मुख्य दरवाजाजवळ कचरा कुंडी ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते. त्याचबरोबर कचरा कुंडीवर नेहमी झाकण असावं. उघड्या कचरा कुंडीवर दुर्गंधी पसरते आणि निगेटिव्ह व्हायब्रेशन येतात. सहावी गोष्ट, स्वयंपाक करताना भांडणे, वाद किंवा नकारात्मक विचार टाळा. जेव्हा आपण स्वयंपाक करतो त्यावेळी आपल्या भावना अन्नात उतरतात असं मानलं जातं. रागाने, चिडचिडेपणाने केलेला स्वयंपाक घरात निगेटिव्ह एनर्जी आणतो. म्हणून आपल्या आजी आजोबा नेहमी म्हणायचे, स्वयंपाक आनंदाने देवाचं नाव घेत करावा. सातवी गोष्ट, स्वयंपाकघरात वर्षानुवर्ष जमलेले निरुपयोगी सामान, म्हणजे की जे वापरात नाही असे डबे, जुनी भांडी, एक्सपायर्ड मसाले, वापरात नसलेली अप्लायन्सेस, हे सगळं किचनमध्ये ऊर्जेचा प्रवाह अडवतं. क्लटर म्हणजे स्टॅग्नंट एनर्जी आणि लक्ष्मीला हेच आवडत नाही. दर 3-4 महिन्यांनी किचन डिक्लटर करण्याची सवय लावा. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की स्वयंपाकघरातील या छोट्या छोट्या गोष्टी लक्ष्मीला दूर ठेवू शकतात. आपण केलेल्या चुका आणि त्याचे परिणाम कसे दिसतात, जसं की तुटलेली भांडी आर्थिक अडचणी वाढवतात, शिळे व उघडे अन्न लक्ष्मी नाराज करते, अस्वच्छ ओटा व सिंक या गोष्टी निगेटिव्ह एनर्जी आणतात, चपला किचनमध्ये वापरल्या तर पवित्रतेचा भंग होतो, कचरा कुंडी चुकीच्या ठिकाणी ठेवल्याने निगेटिव्ह व्हायब्रेशन्स येतात, स्वयंपाकघरात भांडल्यास नकारात्मकता जन्मास येते, निरुपयोगी जुन्या वस्तू वापरल्या तर ऊर्जा प्रवाह बंद होतो. या गोष्टी आजपासूनच बदला आणि पहा कसा बदल होतो तुमच्या घरात. लक्ष्मी प्रसन्न होईल, घरात सुख शांती नांदेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद. जय महाराष्ट्र.